वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत गजानन महाराज जोडी करा काय करा रामकंठी धरा बर रामकंठामध्ये धारण केल्याच्या नंतर ही जर जोडी हा जर संचय जर आम्ही केला तर महाराज यानं होईल काय महाराज सांगतात की अरे प्रपंचामध्ये संसारामध्ये तुमच्या काही फारसं दुःख नाहीये सर्वाधिक जर दुःख कशाचं असेल तर ते आहे जन्म मरणाचं दुःख आणि जन्म मरणाची अर्थात ही जन्म मरणाची ही दुःखाची परंपरा खंडित करण्याचं संपुष्टात आणण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते आहे रामचंद्र प्रभूच्या नामस्मरणामध्ये महाराज म्हणतात ऐसे जोडी करा रामकंठी धरा होईल काय तेने चुके जेणे चुके फेरा गर्भवास म्हटले महाराज मग आम्ही आता कळायला लागल्यापासून तर अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत जो काही आम्ही संचय केला अर्थात संसारामध्ये जे काही धन असेल संपत्ती असेल नातेसंबंधानं जर विचार केला तर जे काही मी एवढं जोडलं मग याचं स्वरूप कसं महाराज सांगतात या सगळ्या गोष्टी संसारामध्ये असतात आणि संसाराचं स्वरूप सांगताना महाराज सांगतात नाशिवंत अटे प्रिया नाम सर्व स्त्रिया आल्या पुत्र नाम पुरुषाचा सज्जन त्याच्यामध्ये काय की अंतर्भाव केला आणि महाराज म्हणतात धन नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन आणि या सगळ्या गोष्टी संसारात असल्या कारणाने बेज ज्याचा शेण तेचे फळ म्हटले महाराज आमची सनातन त्या ठिकाणी वैदिक असणारी हिंदू संस्कृती आणि या संस्कृतीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कोट्यावधी अर्थात हजारो नाव काय की त्या भगवंताला आहेत नेमकं आम्ही कुठलं नामस्मरण त्या ठिकाणी करायचं महाराजांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं रामचंद्र प्रभूचं करा पण तुमची ज्या त्या ठिकाणी देवतेवरती निष्ठा असेल त्या देवते जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणामध्ये सामर्थ्यच एवढं असतं तुम्हाला त्या भवरूपी सागरामधून जर तरुण जायचं असेल तर आईल तीरावरून पहिलं तीराकर जाण्याकरता दुसरी त्या ठिकाणी नाव नाही मग तुम्ही काय करा ज्या दृढतेनं तुम्ही निष्ठेनं प्रयत्नाची पराकाष्ठा करून ज्या भगवान नामचिंतन तुम्ही करता आहात त्याच्यावरती तुम्ही तुमची त्या ठिकाणी असणारी निष्ठा ठेवा ते नामस्मरण काय करेल तर नाव धड करा सहस्त्रनामाची होईल काय जे भव सिंधूची थडी पावी मला असं वाटतं परत जगद्गुरु तुकोबाराने प्रश्न केला असावा म्हटले महाराज तुम्ही सांगतायत की त्या ठिकाणी नामस्मरण रामचंद्र प्रभूचा आग्रह करतायत पण एवढं करून सुद्धा आणि जीवनभर नवे नवे आता तुमचं हे कीर्तन झालं कीर्तन झाल्यापासून तर आम्ही शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जर रामचंद्र प्रभूच्या जर नामाची अखंड जर धारणा जर त्या ठिकाणी चालू ठेवली आणि जर एवढं करून शेवटचा श्वास घेत असताना आम्हाला जर तो यम नाम काळ जर त्या ठिकाणी गिळंकृत करण्याकरता जर आला तर मग कसं करावं त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं तुझा प्रश्न वायाला जातोय कसा वायाला जातो अरे ज्यानं वर्षभर चांगल्या प्रतीचा अभ्यास केला आणि कुठलंही जर त्या विद्यार्थ्याला आपण पेजवरचा जर प्रश्न विचारला आणि त्याचं अचूक जर तो उत्तर देत असेल आणि परत प्रश्नाचं उत्तर दिल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला म्हणावं का हो काका तुम्ही मला विचारलेले प्रश्नाची उत्तरं म्हणले अगदी करेक्ट बरोबर दिलीत पण त्यानं परत प्रश्न केला म्हटले मग मी आता किमान 35% पास तरी होईल का मला असं वाटतं जसा त्याचा प्रश्न व्यर्थ ठरतोय तसं तुकोबाराकडे आलेल्या व्यक्तीने सांगितलं म्हटले महाराज जर नामस्मरणाची रामचंद्र प्रभूच्या जर आम्ही जीवनभर त्या ठिकाणी जर साधना जर प्रवृत्त होऊन जर केली आणि शेवटचा श्वास घेत असताना जर तो यम आम्हाला नेण्याकरता आला तर मग मात्र काही पर्याय नाही का त्यावेळेस तुकोबाराय जीवनभर केलेल्या नामस्मरणाचं त्या ठिकाणी साधनेचं फल सांगतात की अरे बाबा जर तू जीवनभर जर नामसाधना केली तर त्यानं होईल काय तुका म्हणे काळा हाना तोंडावरी अरे त्या काळाच्याही मुखामध्ये काळाच्याही तोंडामध्ये मारण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये निर्माण होईल पण तू काय कर भाता भरा हरे रामबाणी तद व्यतिरिक्त नाशिवंत अटे प्रिया पुत्र धन बेजजाचा शीणतेची फळ विठ्ठल अगोदर मी प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो यथामती याचा अर्थ माझ्या बुद्धीला पेलल त्या प्रमाणामध्ये आपल्या संकल्पित वेळेमध्ये नाम 8:30 ते 10:30 या पूर्ण वेळेमध्ये केवळ आणि केवळ माझ्याकडे फक्त 1 तास उरलेला आहे आणि या 1 तासामध्ये सज्जन मला वाटत नाही पण प्रयत्न करणार आहे मी नेहमी सांगत असतो जगद्गुरु तुकोबारायांचा आधी करून कुठल्याही संत वाङ्मयाचा जर एक शब्द जर आपण आपल्या जीवनामध्ये जर घेतला आणि त्यावरती आपल्या कितीही बुद्धीचा जर कस लावला तर त्या ठिकाणी त्यांच्या एका शब्दाचं चिंतन यथार्थ पद्धतीनं होणं शक्य नाही आणि माझ्यासारखा त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस काय त्या ठिकाणी पूर्ण अभंगावरती बोलू शकेल पण मी नेहमी सांगत असतो साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची आपुलिया बळे
नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. आणि म्हणून सज्जनों, आपल्या संकल्पित वेळेमध्ये 1 तासामध्ये जे काही माझ्या बुद्धीमध्ये जी आमची अत्यंत स्वच्छ अशा प्रकारची साखरी परंपरा, त्यामध्ये जे काही महाराजांचं मी त्या ठिकाणी श्रवण केलं, आदरणीय हरिभक्तपरायण अनिरुद्ध बाबा असतील, पूजनीय ज्यांच्या कृपाछत्राखाली राहून कीर्तन करण्याकरता प्रवृत्त झालो, आमच्या जालना जिल्ह्याचंच भूषण हरिभक्तपरायण भगवान बाबा आनंदगडकर सज्जनों, या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्या कृपाछत्राखाली राहून जे काही पांक्त स्वरूपाचं चिंतन श्रवण केलं, त्याचा या अभंगाला अनुलक्षून काहीसा अनुवाद मी तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न करतोय. विठाला. समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे साखर खेरडा, वर्ष 15व संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त, अर्थात हे औचित्य साधून गजानन महाराज विजय ग्रंथ, या विजय ग्रंथाचं पारायण आणि अत्यंत महत्त्वपूर्णतेनं ज्यांचा काही सहयोग योगदान 15व्या वर्षामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुव्यवस्थित हा सप्ताह पार पाडण्याकरता श्री डॉक्टर देशपांडे साहेब यांचं अमूल्य अशा प्रकारचं या ठिकाणी असणारे योगदान, सहकार्य आणि सज्जनांनो 5वी दिवसाची कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा, आपल्याच त्या ठिकाणी ग्रामदैवताच्या कृपाछत्राखाली असणारे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असलेले कीर्तनकार, अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान, वयोमर्यादेचा जर विचार केला सज्जनो, महाराष्ट्रभर कीर्तन करत असतानाच, कारण की जवळच्या माणसाला व्हॅल्यू, मूल्य, किंमत असतं की नसतं मला माहीत नाही. अर्थातच खराडे महाराज हरिभक्तीपरायण राजू महाराज खराडे निश्चितच तुमच्याही नजरेमध्ये त्यांचं मूल्य, किंमत आहे, कारण की जर काल्याची सेवा जर आपण त्यांच्याकडे देतायत, निश्चित तेही सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये जागा करून आहेत. आणि म्हणून महाराजांच्या माध्यमातून ही 5वी दिवसाची कीर्तनरूपी सेवा मला सज्जनांनो प्राप्त झालेली आहे. कीर्तन सेवा म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो अनेक अशा प्रकारच्या अडचणी असतात. आणि विदर्भामध्ये कायमस्वरूपी मी विचार करत असतो, कीर्तन घ्यायचं म्हटलं की मी पहिलं विचारत असतो गायक वादक कोण आहे, साऊंड सिस्टम कशी आहे. कारण की मी नेहमी सांगत असतो, हां, खानदेशचं खाणं नाही, विदर्भाचं खाणं, खानदेशचं राहणं आणि मराठवाड्याचं गाणं. कारण की गायनाचा भाग जर विचार केला तर आमच्या भागात तुम्हाला सांगतो, तुमची आमची ती अगदी सरहद्द, मराठीत सांगायचं म्हणजे बॉर्डर ओलांडली, कुठून लागते इकडे काही सांगता येणार नाही मला, पण आमच्या तिकडल्या भागानं ते माळ सावरगाव वगैरे ओलांडलं की महाराज वरती आलं की गायक पखवाजे यांचा त्या ठिकाणी दूर मिळतात. पण खाली उताराला गेलं महाराज, गाडी नुसती न्यूट्रल केली की आमच्या ग्रामीण भाषेमध्ये दगड उचलले की महाराज गायकन वादक. पण आता प्रामुख्यानं संतांच्या कृपाशीर्वादानं अनेक वारकरी संप्रदायाचा विस्तार चाललेला होत चाललेला असलेला त्या ठिकाणी विस्तार, आणि विस्तारामध्ये सज्जनांनो आता फारशी काळजी करण्याचं काम नाही. म्हणून आपल्याकडे या ठिकाणी जेवढी त्या ठिकाणी गायन वादन करण्याकरता जी रत्न उपस्थित आहेत, प्रामुख्यानं ते आमचे माझ्यासोबत आले हरिभक्तीपरायण आमचे भगवान महाराज कठोरे असतील. 8ही दिवस त्या ठिकाणी आपल्याला गोड अशा प्रकारचे शिव देणारे आमचे सकाराम महाराज गव्हाड असतील, त्याचबरोबर कृष्ण महाराज गव्हाड असतील. खरं तर हे विदर्भाचेच रत्न आहेत बरं का, कारण की जरी आमच्या त्या ठिकाणी बॉर्डर जवळ असेल, सीमेजवळ असेल, पण हे महाराज विदर्भातले. त्याचबरोबर महाराज तुम्ही मराठवाड्यात येताल आहे ना, हरिभक्तपरायण आमचे विष्णू महाराज मृदंगाचार्य, अत्यंत सुंदर अशा प्रकारचे महाराज. त्याचबरोबर आमचे सगळे प्रणव महाराज असतील, गोपाळ महाराज असतील, त्याच्यानंतर आमचे सतीश महाराज असतील, त्याचबरोबर महाराज तुमचं नाव काय, नितीन महाराज असतील, गावातलेच ना तुम्ही, नितीन महाराज असतील, आधी करून संपूर्ण बालगोपाळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत आपल्यापर्यंत स्वच्छ अशा प्रकारचा आवाज पोहोचवणारी ध्वनी व्यवस्था. काय ध्वनी व्यवस्थेचं नाव? विशाल विशाल भाऊ सोनोने अत्यंत उत्तम प्रतीचे ऑपरेटिंग आपण करत आहात. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी द्यावेत तेवढे धन्यवाद. माता माऊल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला अगोदर का, कारण की आमच्याकडे एक बोल आहे, चुळचुळ, काय म्हणते तुमच्याकडे, चुळचुळ मुंगळा, चोपदार मुंगळ्या मी अजून नाही ऐकलं. चुळचुळ मुंगळा, मुंगळा कहून पहा तुम्ही, चुळचुळ मुंगळा, काही पाठीमागं, काही तिकडं, काही इकडं, पण त्या बरोबर एका रांगेत बसल्या महाराज. म्हणून मला असं वाटतं बहुतांशी महाराष्ट्रात बचत गट जास्त तुमचीच आहे की नाही, माणसाचे नाही महाराज. कारण की चुळचुळ मुंगळा हे शब्द लावायचा. तुम्ही आता भजन जरी करत झालं, तुम्ही त्यांचा आवाज असा गोड येतो पहा. जर भजन केलं ना त्यांचा आवाज गोड येतो, आणि आपलं जर भजन केलं ना तर आपला आवाज असा जसं की मसाडीन पाहिजे. कारण की त्या माणिकचंद खात नाही, बिड्या पित नाही, सिगरेट पित नाही, गुटखा खात नाही, आणि रिकामी बडबड करत नाही, आणि ते त्यांच्या बरोबर आहे. म्हणून मी सांगत असतो, परमार्थाचं विशेष करून वारकरी संप्रदायाचं श्रेय जे नश्रेय हे तुम्हाला जातं बरं का. तुमचा एवढा अधिकार आहे की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सज्जनोनी सगळी मंडळी फिरणार आहे. फिरणाऱ्या मंडळी विचारायचं, कीर्तनाला सर्वाधिक पुरुष मंडळी असतात का माता माऊली असतात? चोपदार काय उत्तर येत माहिती आहे का? माता माऊली असतात. त्याचं कारण आता तुम्हाला याच्या समोर सांगून टाकतो, तुम्हाला श्रेय जातं का, कारण की परमार्थाचं जे बीजारोपण केलं
याची सुरुवात वारकरी संप्रदायाची तुमच्यापासून आहे. ज्ञानदेवा सार चोजविले विठाला. आमच्या हरिभक्तपरायण वाघ महाराज वाघरळकर हे सुद्धा या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही जरी वाघ आहे पण मी वाघमारे ध्यानात राहू द्या विठाला. राजू महाराजावरती त्यांचं प्रेम आणि मला असं वाटतं त्यांच्या आमंत्रणाला आले का मुद्दाम आले आता. बरं ठीक आहे विठाला. सहज मी नेहमी सांगत असतो सज्जनांनो, माता माऊली पार्वती माता आणि भगवान शंकर त्या ठिकाणी त्या नदीच्या तीरावर बसले आणि ब्रह्मज्ञानाविषयी कुतूहल पार्वती मातेने विचारलं. म्हणले भगवान शंकरा तुम्ही सुद्धा मला त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान सांगा. भगवान शंकर ब्रह्मज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झाले. पण सज्जनांनो, ब्रह्मज्ञान सांगत असताना आजही सुद्धा जर वारकरी संप्रदायामध्ये खरं तर अध्यात्मशास्त्र वेदांत शास्त्र हे सांगितलं पाहिजे. पण हे जर सांगितलं तर माणसाचं एकच त्याला सर्टिफाईड करते, शिक्कामोर्तब करते की रातचं कीर्तन डोक्याहून गेलं. का? कारण की ब्रह्मज्ञान हे सर्वांना, कारण की मी नेहमी सांगत असतो सांख्याचा प्रपंच आणि वेदांत्याचा प्रपंच. सांख्याचा प्रपंच म्हणजे कसा, तुम्हाला वाटण तसं कीर्तन महाराजांना करणं सांख्याचं कीर्तन. आणि वेदांत्याचं कीर्तन जर सांगितलं, आमचे गुरुवर्य अनिरुद्ध बाबांचे कीर्तन तुम्ही ऐकले असतील. मला सांगितलं खराडे महाराजांनी की बाबांची कीर्तन सुद्धा या ठिकाणी चालतात. कारण की वेदांत्याची कीर्तन वेदांत मला वारकरी संप्रदायाचा आरंभ सुरुवात तुमच्यापासून आहे. आदिनाथ उमा मच्छिंद्राला धरले सहज स्थिती. आदिनाथ उमा बीज प्रगटले. वारकरी संप्रदायाचा आरंभ तुमच्यापासून म्हणून बोललो विठाला. आणि मग पुढची ज्ञानदेवा सार चोजविले. आणि म्हणून माता माऊल्यांना तुम्हाला त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. काय झालं, कोण माणसं कोण उठले? बाबा बसा बसा, विक्षेप नका करू, फक्त बसा तुम्ही, बसा समोर येऊन बसा, समोर भरपूर जागा आहे, या विठाला. काय म्हणतो, तुमच्याकडून जर विक्षेप झाला ना तर मग 11:30 पावणे 12 मला काही डोकं नाही. हा ती मसाड कधी तुम्ही हिरव्या जागेवर बांधली ना तर पोट भरत नाही आणि दिवसभर खडीत राहते. तसा कार्यक्रम आहे आपला. जर लवकर आ करायच्या आत ना 11च्या आत जर आटपायचं असेल तर मग तुमचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे विठाला. बरं जाऊ द्या, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही सुरुवातीला समजा आता तुम्हाला श्रेय आलं वारकरी संप्रदायातील परमार्थाचं, सगळे श्रेय तुम्हाला. पण तुम्ही एवढ्या माता मावल्याने एवढे पुरुष मंडळी कशाला येतात जसं कीर्तनाला? तुम्हाला सांग काय हुंबल झाली बहुत येतामध्ये जातो आम्ही आमचं उठून. बरं जाऊ द्या, सकाळी काकडा होतो नाही तर काकडा होतो ना, काकड्याने एवढीच लोक राहते का? तुम्ही तर लेचे का? तुमचं आडनाव काय? खरात माऊली तर काकड्याच लोक राहते का? थोडे राहते. बरं त्याच्यानंतर गजानन महाराज विजय ग्रंथ, या ग्रंथाचं पारायण करण्याकरता एवढेच लोक राहते का? पारायणला किती लोक आहे? पारायण नाही का? हा चरित्र आहे का? बरं ऐकायला एवढेच लोक राहते का? नाही राहत, एवढे नाही राहत ना. पुरुष मंडळी राहत नाही, महिला मंडळी राहत नाही. बरं त्यानंतर हरिपाठ होतो, हरिपाठाला एवढे नाही, प्रवचन होतच नाही समजा, पण एवढे राहत नाही. कीर्तनाला राहते, आज उलट कमी म्हणले आहे की नाही? कीर्तनाला एवढं राहते. मला असं म्हणायचं की भरपूर ठिकाणी फिरतो, माणसं हरिपाठाला नाही जास्त, प्रवचनाला नाही, पारायणाला नाही, कीर्तनालाच कहून येते. काय बरं नेमकं काय होतं कीर्तनात? तुम्ही म्हणसान जातो, उठून नका जाऊ, मला उत्तर देऊन जा. माणसं इतर देवाचंच काम आहे नाही सगळं, मग कीर्तनालाच लोक का?
मी उत्तर सांगतो तुम्हाला कीर्तनाला का. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानेश्वरी उघडून बघा. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. काय केलं कीर्तन परंपरेनं. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटिली रहाटी आघवी. यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासे नाही. पंढरपूरला कोण कोण गेले यातले? हा नाही गेले. बर, बहुतांशी जे गेले, मी प्रश्न असा विचारतो, जेवढ्या माता मावल्या गेल्या बिगर स्नान केल्याच्या घरी आल्या म्हणजे तीर्थात का तशाच आल्या दर्शन घेऊन? अहो दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण तीर्थ स्नान केल्याशिवाय राहत नाही. का करतात बरं तीर्थ स्नान? तुम्हीच नाही, पुरुष मंडळी सुद्धा आपण तीर्थ स्नान का करतो? तीर्थ काय घेतं काय देतं? हा, तीर्थ आपलं पाप खातं, पाप, आणि म्हणून आपण तिथून आंघोळ स्नान करून येतो. आपल्याला माहिती तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर आपण पुण्यवान नाहीच, माया सहट. आपलं पाप जर कोण खातं तर पुण्य होतं का नाही होतं ते नाही सांगणार, पण आपलं पाप खाण्याचं काम तीर्थ करतंय. पण तीर्थ म्हणतंय ह्या कीर्तन परंपरेनं एवढा तोटा केला की तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदासी. औषधाला दोष ठेवला नाही कुणी, कीर्तन परंपरेनं. विठाला ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मीभूत काया होतसे धन्यवाद सगळ्यांना. विठाला तुमचे किती पैसे बँकेमध्ये? खरंच आहे? नाही मला न्यायचे नाही, न्यायचे खरं सांगा. पैसे किती बँकेत? कामापुरते. तुम्ही इथलेच का बगैरुमारवाले? बगैरुमार तुम्ही इथले, तुमचे किती? नाही शपथ न्यायचे नाही मला, फक्त सांगा काय वचन आहे की मारा सांगा ना तुम्ही. वजनात सांगितलं पाहिजे. इथं 40 लाख बँकेमध्ये पडलेले, त्याचं FD केलेलं आहे, आणि गेल्या महिन्यामध्ये 2 लाख रुपये 5 रुपयाच्या भावाने दिलेले आहे, आणि 2-4 पडेले. वजनात सांगायचं कीर्तनात. दुसऱ्या बारचे विठाला माणसं हुशार आहे, पण दुसऱ्या बारचे मी इतका येडा आहे तुम्हाला तेच विचारायला. विठाला आता तुम्ही सांगा किती का असताना तुमची इथं किती ठिकाणी प्लॉट आहे, किती एकर शेती आहे. आता आमचे गायक मंडळी प्रमाण गात होते, मी प्रमाण गात होतो, मृदंगाचार्य आमचे वाजवीत होते. तुम्हाला पैशाचं ध्यान होतं, प्लॉटचं होतं का, पोराच्या पोरीचं लग्न करायचं होतं का, दवाखान्यात पेशंट आहे का, तुमचं काही दुःख होतं का, वावरात उत्पन्न घरी काढायचं आणायचं हे डोक्यात होतं का? तुम्ही आमच्याच समोरच झाले. तुम्हाला काय आमच्या समोरच झाले म्हणजे निखळ आनंद भोगणे, याचं नाव ब्रह्मीभूत होणे. विठाला समस्त ग्रामस्थ मंडळी तुम्ही सगळे बसलेले माझ्या समोर, सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. परमार्थाचा कुठलाच अनुभव नाही, ज्या महात्म्यांचा अगोदर नामोल्लेख केला. सज्जन यांच्या कृपाशीर्वादानं बोलतोय, वक्तृत्व करतोय. मला तुम्ही आतापर्यंत आता प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. तुम्ही सगळी मंडळी साखर खेरड्यामधलेच आहेत, बरोबर? पांढऱ्या रुमालवाले. हा तुम्ही सगळेच मंडळी. मी प्रश्न प्रत्येकाला विचारतो, पण मला उत्तर द्या. तुम्ही जगाता कशा करता?
तुम्ही म्हणसान टाक मग मारून, काढा आमचा इमा. तुम्ही जगाता कशा करता? माणूस इतके दिवस तुमचं वय काय? तुम्ही म्हणसा माया कोण लागला माग ना हाकच बसलो बाबा पुढं. काय म्हणते हेच बरे माग पिढा होती. हो तुम्हाला बोललो म्हणजे अख्ख्या साखर खेड्याला बोललो मी. हा आपण जगत बरं जाऊ द्या. हा बाबा तुम्ही इथले, मी प्रश्न विचारला कळतो म्हणजे ऐकतो तुम्हाला स्पष्ट. कारण की एक बाप आपले गुळ द्यायच्या नादात मी त्याला प्रश्न विचारते म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे, आणि मग अख्खा गुळ हाणला. नाही तुम्ही देता, तुम्ही बरोबर, तुम्ही देता बरोबर आहे. हा मलाच खायचं ध्यान नाही, जाऊ द्या. मी प्रश्न असं विचारला होता बाबा आपण जगतो कशा करता, हे उत्तर यायला देताना सगळे शांत बसले. बरं जाऊ द्या, आपण रोज खातो कशा करता? क्या बात आहे, आता सोयरी जमले. खातो कशा करतात? जगाय करतात. पुन्हा तोच प्रश्न जगतो कशा करता? मराय करता. कोण म्हणलं ते मराय करता? खातो कशा करता तर जगतो. खातो कशा करता? जगण्या करता. जगतो कशा करता? नाही खायसाठी नाही, खायसाठी जगतो म्हणल्यावर लय झालं. मग येऊ सप्ताह झालं की त्याचं नानमुख, त्याचं नानमुख झालं त्याचा कुकुटला, त्याचा कुकुटला झालं की त्याचे जावळं, त्याचं जावळं झालं की त्याची मुंज. हे सुद्या नाही, आपण खायसाठी नाही जगत. मला खायसाठी जगत नाही, आपण जगतो कशा करता याचं एकच उत्तर आहे. आपण जगतो सुख समाधान आनंद करता. विठाला सोबदार महाराज फक्त खरं बोलायचं, मजा येते ना. ओके ओके, पण आतून सगळे ठोके. म्हणजे गुरुवारी भगवान बाबा म्हणायचे आतून सगळे ठोके वारे मेरे बोके. तुम्ही कोण्या माणसाला विचारायचं संसारातलं कसं काय चाललं, ते म्हणतात अगदी ओके. सोयाबीन म्हणले 52 होती तेव्हा दिली नाही, आता 42 झाली. म्हणले ओके कायचे ओके? कापसाला पिसा झाल्या, गादीवर झोप ये ना, कापूस व्यापारी नाही ना, आणि मग ओके कशाचे ओके? ओके नाही बाबा. तुमचं वय काय? 76 66. बाप कमी राहू तुमचं सारखेच आपण मग दोघं. नाही इतकं नाही 66. पण तुम्ही असू नका ते, जर सपातून घ्या राहू तुम्ही ते 66 ला उलट 3-3 करा ना. 3-3 हा उलट 66 एकीकडे जर तोंड केले किती होते? 33. मग काय फरक पडतो? तुम्ही सुधरून घ्यायचा ना. विठाला आपण जगतो सुख समाधान आनंद करता. 66 म्हणजे बाबा तुमचं आता वय 66 व्हायला लागलं. 66 व्हायला नाही विचारित, अजून जास्त ज्यांचं वय 70-80 मी त्यांना प्रश्न विचारतो. आपण जगतो खातो जगण्या करता. जगतो कशा करता? आनंद करता, सुख समाधान करता. आतापर्यंत मिळालं नाही. कोणाला मिळालं? 70 वाल्याला, 80 वाल्याला, 90 वाल्याला नाही. बरं तुम्हालाच मिळालं नाही. डोक्याला तुम्ही टापरी टोपी बांधलेली ती बाबा पाठीमागची. तुम्हाला विचारतो मी आता, पिवळ्या शर्ट वाल्या तुम्ही नका मागं पाहू ना, तुम्हीच उत्तर द्या मला. तुमचं 70-80 वय असं झालं गृहीत धरा, आतापर्यंत तुम्हाला प्राप्त झालं नाही. पण कधी तुमच्या वडिलांना तुम्हाला पावती दिली का की मला सुख प्राप्त झालं? तुमच्या वडिलांना तुम्हाला दिली. बरं त्याच्या वडिलांना त्याला लगेच नाही. बरं आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता की पोऱ्या मला सुख समाधान आनंद प्राप्त झाला? सांगू शकता तुम्ही हिमतीनं? नाही. बरं पण तुला कोणाला सांगू शकत नाही का? मला जायचं आमच्या गावापासून निघल्यापासून जालन्यापासून निघलो, मला जायचं होतं साखर खेरड्याला, आणि मी प्रवास चालू केला तिकडं दक्षिणेकडं. मी किती दिवस चाललो, किती दिवस मोटरसायकल पळवली, म्हणजे मला साखर खेरडा गाव येणारच नाही का? साखर खेरडा राहिलं उत्तरेकडे आणि मी पळायला लागलो दक्षिणेकडे. प्रत्येकाला पाहिजे सुख समाधान आनंद, आणि प्रत्येक जण बघायला लागला संसारात सापडणार नाही. तुम्हाला का सापडणार नाही याचं कारण संत महात्म्यांचं वाङ्मय सांगतंय. हा आनंद शोधता शोधता किती जण गेले. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, मसना गेला बाप, मसना गेला बाप, मसना गेला. देखत ना तू पंतू, देखत ना तू पंतू, देखत ना तू पंतू, देखत ना तू पंतू. कोई कैसा झाला, कोई कैसा झाला, कोई कैसा झाला, कोई कैसा झाला. उठा 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 जागा पाठी भाई आले मोठे. 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 किती सेकंदात झालं प्रमाण? चालीवर म्हणलं म्हणून 10 सेकंदात आटपला असं गृहीत धरू. प्रमाण कोण आलेलं माहिती? चुलत्या ना, आज आहे ना.
नाही, कोणाचं प्रमाण आहे? संतांचं आहे. आजा मेला तुम्ही मोजा, आजा तुम्ही मोजा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत 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 म्हणतो ना आपण, म्हणजे याच्या समोर समोर, देखत देखत नातू पंतू. किती पिढ्या झाल्या? 6 पिढ्या झाल्या, 6 लोक नाही. आणि संत वाङ्मय सांगतं 6 पिढ्या होऊन गेल्या, तोही तैसा झाला. कैसा झाला? सुख समाधान आनंद शोधता शोधता, पण सुख आनंद समाधान प्राप्त झालं नाही. कोण सुख धरेले संसारी, किंवा संसार दुःख मूळ. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. आता प्रमाण देऊन आपल्याला वेळ घ्यायची नाही. आणि मला वाटतं एका सप्त्यामध्ये 40 बाऱ्या प्रमाण होत आहे विठ्ठला. बरं माऊली, संसारात सगळ्या संतांचं प्रमाण आहे. संसारात सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, अनुभव सुद्धा आपल्याला आहे. आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं जर आपलं चुकत असेल तर आनंद सुख समाधान आपल्याला पाहिजे का नाही? पाहिजे. बरं, न संपणारं सुख पाहिजे, न संपणारा आनंद पाहिजे का? संपणारा पाहिजे, न संपणारा पाहिजे. मग न संपणारा आनंद जर तुम्हाला आम्हाला पाहिजे तर तो ज्याच्याकडे त्याला मागाव, ज्याच्याकडे नाही त्याला मागाव. ज्याच्याकडे आहे त्याला मागाव. मग संसारातला कोणता माणूस सुखी समाधानी आनंदी आहे? असा आता वर हात करा, कीर्तन बंद. हा, कोणताच माणूस नाही. कोणत्या आजीने उठावून सांगा मी संसारात सुखी आहे? एका आजी मी परदीला असंच म्हणलो. ते आजी उठले बाबा, म्हणे मी संसारात सुखी आहे. म्हणलं काऊन चालल्या? म्हणे सून पुन्हा घरी गेल्यावर शेत येते. सुखी आहे समाधानी. आणि मग आजी चालल्या कोण? 11च्या पुढे टाइम गेल्यावर नाही. म्हणे मग घरी जर नाही लवकर गेले तर मग सून शेत येते. म्हणजे समाधानी का आजी? नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा. मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो. मग ज्याच्याकडे सुख आहे त्याला माणसानं सुख मागावं. आपली जर पावसाळ्यामध्ये जर सोयाबीनची सुडी, गंजी, वळाई आमच्या भाषेत जर भिजायला लागली तर ज्यानं सोयाबीन घरामध्ये आणून टाकलं, भुसावर झाकण टाकून दिलं आणि 2-3 तपडं ताडपत्र्या शिल्लक आहे त्याला मागावं. तात्या तुमचं तप्पड द्या राव, मग सोयाबीन भिजायला लागलं. एकच चक्कर आहे त्याला मागावं. ज्याचं अर्धा चक्कर सोयाबीनची सुडी, फाटकं तप्पड, त्याच्यावर त्यांना खताच्या गोण्या टाकल्या, त्याला म्हणायचं माय बाप कडकड काय पाहतो तप्पड दिना. त्याला काही मागून उपयोग आहे का? बरं, त्याचाच इचकोबा झाला तुम्हाला काय तप्पड देईन. तसं तुम्हाला आम्हाला पाहिजे सुख, ज्याच्याकडे आहे त्याला मागाव का ज्याच्याकडे नाही त्याला मागाव. मग संसारात सुख कोणाकडेच नाही, मग कोणाकडेच नाही का आहे त्याचा पत्ता तुम्हाला आम्हाला माहित नाही. संतांना सांगितला सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, 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 सुख ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारखा गो, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा. दुजा कोण आहे? माझ्या पांडुरंगासारखा तो, माझ्या पांडुरंगासारखा दुजा कोणी सुखरूप नाही. जर सुख लागत असेल तर मग ते सुख आपण त्याला मागायचं पाहिजे. म्हटले महाराज पण पंढरपूरला जायचं आणि तिथपर्यंत मागायचं आमच्याच्यानं होणं शक्य नाही. मग सुख वसे हेची ठाई, प्रमाण देऊन वेळ नाही घ्यायचा. बहु सुख वसे हेची ठाई वसे आणि संतांच्या पायाजवळ वसे. पण पहिली पंचायत पडती संत म्हणायचं कोणला? विठाला. आपण त्या ठिकाणी सज्जनांनो भावनेच्या आहारी जातो.
भगवी वस्त्र दिसले, माळा दिसल्या, गंध दिसल्या का आपण संत म्हणतो, दर्शन घेतो, 4-6 महिने त्यांची सेवा करतो. मग असं लक्षात आलं की म्हटले ते आम्ही संत समजायचो, मोठे त्यांची सोय करायचो, पाय पडायचो, पण नंतर त्यानं आमच्या सावकाराच्या गावातल्या सावकाराच्या घरावर डबका मारला आणि पळून गेले. म्हणले मग आमचं चुकलं. महाराज म्हटले भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा. नाही महाराज, कोणाला संत म्हणायचं नाही. मग संत नाही का? आमचे गुरुरे भगवान बाबा सांगायचे, अरे आजही संत तुमच्या आमच्यामध्ये स्थित आहेत, पण तुमची आमची बुद्धी तशी नाही. हे संतच आहेत का असं आपल्याला शंका निर्माण होते. आणि ज्ञानोबा आहे, आपल्याला वाटते आज रोजी ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी समाधीस्थ आहेत कुठं, आळंदीमध्ये. पण महाराज बाबा म्हणतात, अरे ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या समोर आज रोजी ज्ञानेश्वर महाराज आहेत, गाथ्याच्या रूपानं जगद्गुरु तुकोबा आहेत. आधीच करून सर्व संत मांदियाळी आजही सुद्धा त्यांच्या वाङ्मयीन सेवेच्या काय की त्या ठिकाणी स्वरूपानं उपस्थित आपल्या समोर आहेत. पण आपली तशी भावना होत नाही. गजानन महाराजांचा ग्रंथ असेल, आजही आपले जर त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर श्रद्धा ठेवून जर शेगाव या ठिकाणी जर आपण गेलो आणि तिथली माती जर म्हणून माती जर आपण त्या ठिकाणी गजानन बाबाचा प्रसाद म्हणून जर कपाळाला लावली तर आपलं निश्चितपणे संसारातलं मी सांगत नाही, पारमार्थिक क्षेत्रातली कुठली जर तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे संत वाङ्मयाची, संत भूमीची ताकद असते. मग सांगा, जर आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, तर इतर मार्गाने गेल्यापेक्षा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. जर कुठेच गुंता होऊ नये असं जर वाटत असेल तर ज्या मार्गाने संतांना आपल्याला जायचं सांगितलं आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे. पाहिजे सुख, समाधान, आनंद, तो संसारात मिळत नाही. मग आपल्याला त्याचा पत्ता कोणी सांगितला? तर संतांनी सांगितलं. मग सांगितला कशाच्या माध्यमातून? तो वाङ्मयाच्या अभ्यासाच्या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. मी नेहमी सांगत असतो की संतांनी आपल्याला खऱ्या अर्थानं दुःख जावं, सुख प्राप्त व्हावं याकरता 2 पद्धतीनं मार्ग सांगितला. तो कसा? एकदा भजन करा सांगतो विठाला. अगोदर उदाहरण तुमच्या समोर मांडतो. एक मुलगा आहे, शाळेत जाण्याकरता तयार होत नाही. आई वडिलांचं एकुलतं एक लेकरू आहे, लाडकं लेकरू आहे. शाळेत जात नाही, तर मग शाळेत जात नाही त्याच्याकरता एक काका म्हणा, चुलता म्हणा, वडील म्हणा, आई जवळ येते, त्याला सांगता बा असं करू नको, तू जर शाळेत गेला तर मोठा साहेब होशील आणि साहेब झाल्याच्या नंतर तुला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पगार मिळेल, घरदार वगैरे वगैरे जे काही प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी. लेकरू प्रवृत्त झालं, लेकरून शाळेत जायला लागलं. तसं तुम्हा आम्हाला जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान प्राप्त व्हावं याकरता संतांनी 2 पद्धतीनं आपल्याला उपदेश केला. उपदेश एक आहे विधिमुखाचा उपदेश आणि एक आहे निषेधमुखाचा उपदेश. समजेल, पचेल, झेपेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. विधिमुखाचा उपदेश करत असताना सज्जन तुम्हा आम्हाला संतांनी सांगितलं की हे तुम्ही करा. करा म्हटल्याच्या नंतर तुम्ही कशा करता असा जर प्रश्न केला तर तुमचं कल्याण होण्याकरता, फिर कल्याण आमचं नाही. कल्याण होण्याकरता म्हणजे आनंद, सुख, समाधान प्राप्त होण्याकरता तुम्ही अमुक अमुक गोष्ट करा, याला म्हणायचं विधिमुखाचा उपदेश. आणि अमुक अमुक गोष्ट करू नका याला म्हणायचं निषेधमुखाचा उपदेश. विठाला खरात माऊली विधिमुखाचा निषेधमुखाचा उपदेश सांगतोय, पण पाण्यावर शंका घेऊ नका, अजिबात घ्यायचीच नाही. 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मंडळी थोडी याच्यापेक्षा जास्त होते. कार्यक्रमाला 8:30ची वेळ होती. मी तिथं करेक्ट 5 मिनिटांना अगोदर म्हणजे सुरू झालं सुंदर ध्यान. आणि विदर्भातलंच गाव आहे आपल्या. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मी तिथं म्हणजे गाडीत ते फेटा बांधला. कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर एक जणांनी थोडा विचार केला, काय म्हणजे तब्येत लय बारीक दिसते याची, बोलत इतकं फडाफडा फडाफडा फडा होतं म्हणे. माणूस फडाफडा बोलतो आमच्याकडं, पण कवा आपण कोणाला काय इकडं कसंच का आपण काय ताकद आहे पाहन त्याच्यामध्ये, ती इकडचे म्हणते, आम्ही कोणाला काही समजित नाही. आणि मग त्या माणसानं पाहिलं, अरे मला काहीतरी डाऊट आहे. कीर्तन झालं तोपर्यंत आता प्रकृतीनं थोडं बारीक असल्यामुळं मोटरसायकलचा प्रवास असेल, दिवसभर मी शेतकरी माणूस आहे आणि मग आता काम धंदा केल्यानंतर तब्येत थोडी बारीक असल्यामुळे कीर्तन मी पाणी पिऊ करतो. पाणी पिऊ कीर्तन, मग 11:30 वाजता, पण कीर्तन मात्र पाणी पिऊ. आणि मग ती बाटली सगळी संपली, कीर्तन झालं, मी बाजूला बसलो आणि त्याची नजर त्या बाटलीवरच होती. हो पाणीच पितो का दुसरं काय पितो. कीर्तन झाल्यावर त्यानं बाटली उघडून वाज घेऊन पाहिला, मग त्याची आमची नजर झाली. म्हणलं माऊली पाणीचे का? ते म्हणे आय राव मला वाटलं ते नाहीये. म्हणजे तसं तुम्ही कोणी काही शंका घेऊ नका. विठाला तुम्हाला काय
काय सांगत होतो, हे ध्यानात राहील तुमच्या बंधू अख्खं, पण कुठं चाललं होतं ते नाही सांगणार तुम्ही मला. तुमचं आमचं कल्याण होण्याकरता दोन पद्धतीचा उपदेश एक आहे विधिमुखाचा, म्हणजे अमुक अमुक करा, धमुक धमुक करा, आणि एक आहे निषेधमुखाचा उपदेश. विधिमुखाचा उपदेश करत असताना भरपूर प्रमाण सापडतात, त्याला भरपूर सापडतात. निषेधमुखाचं सापडतात. हे बघा काय झालं, आपल्या साखरखेड्यामध्ये एक गरीब कुटुंब मुलगा शिकण्याकरता अमरावती सारख्या ठिकाणी टाकला, आणि मुलगा दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी आला. घरी आल्याच्या नंतर 10-15 दिवस त्यानं सुट्ट्याचा आनंद घेतला, आणि ज्यावेळेस त्याला परत त्या ठिकाणी सुट्ट्या संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जायचं, अगोदर घराच्या आईने सांगितलं, म्हणजे बाळ एवढी आम्ही काबाड कष्ट करतो, दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, पण आमचा तू एकुलता एक, आम्ही मोठं जीवापार तुझ्यावरती प्रेम करून तुला शिकवतो, पण इथून गेल्याच्या नंतर लक्षात ठेव बरं, वाईट मुलाची संगत करू नको, व्यसन करू, पिक्चरला जाऊ, हां ट्युशन चुकू, हां हां व्यसन करू नको, पिक्चरला जाऊ नको, वाईट मुलाची संगत करू नको, भरपूर हे करू नको, ते करू नको, ते करू नको. आईने सांगितलं रात्रभर, लेकराला पटलं. मी तुम्हाला प्रश्न असा करतो, आईनं रात्रभर 4 तास 2 तास अर्धा तास जे त्याला मार्गदर्शन केलं, हे करू नको, ते करू नको, ते करू नको, हे नको नको हे कशा करता सांगितलं सोबत? हा बाबा तुम्ही माझ्याकडे ध्यान द्या राव. पोलीस ठाण्यात जर चोऱ्या झाल्या तर कसं करायचं? माझ्यासमोर पत्रिका गुंडाळून राहिले ना. अय परव, आईनं सांगितलं बाळ्या वाईट मुलाची संगत करू, ट्युशन चुकू, व्यसन करू, हे नको नको आईनं सांगितलं. कशा करता सांगितलं? हा त्याचं भलं व्हायसाठी, म्हणजे कल्याण व्हायसाठी, म्हणजे चांगलं व्हायसाठी. स्वजनांनो, आईनं रात्रभर सांगितलं, हे करू नको, ते करू नको, याचं उत्तर तुम्ही दिलं कल्याण व्हायसाठी, चांगलं होण्यासाठी, त्याला आनंद प्राप्त होण्यासाठी. दुसऱ्या दिवशी काय झालं, वडिलांनी त्याला घरून घेतलं, बॅग वगैरे गाडीवरती ठेवली आणि बस स्टँडपर्यंत घेऊन गेले. बस स्टँडला गेल्याच्या नंतर साखरखेर्डा ते अमरावती आहे की नाही मला माहीत नाही, पण एवढी गाडी लागली आणि त्या एस टीमध्ये एका खिडकीच्या बाजूला त्यांचा मुलगा तो बसला. मुलगा बसल्याच्या नंतर वडील गेले आणि सांगितलं, बाळा पैसे दिले तुला, हो, पण तरीही सुद्धा हे अजून परत 500 रुपये घे. जवळ 500 रुपये दिले. मुलगा नको नको म्हणतो, नको नको, पण वडिलांनी सांगितलं, पण ध्यान ठेव बरं, आता ऐक, रोज ट्युशन वेळेवर कर, शाळा कॉलेज वेळेवर कर, जेवण वेळेवर कर, अभ्यास वेळेवर कर, स्नान कर. आता वडील सांगतायत कर कर कर, एक अर्धा पाऊण तास, आणि रात्रभर आईने सांगितलं हे करू ते करू. आता आई नको नको, वडील म्हणतात कर कर कर. बाळ्यानं काय करावं? काय करावं? वडिलांनी सांगितलं ते करावं, आईने सांगितलं ते करावं. वडिलांनी आणि आईने सांगितलं ते नाही करू. बरं, आईनं सांगितलं कशा करता? कल्याणा करता. आणि वडिलांनी सुद्धा सांगितलं, याला म्हणायचं वडिलांनी केलेला उपदेश हा निषेधमुखाचा उपदेश, विधिमुखाचा उपदेश, आणि आईनं सांगितलेला निषेधमुखाचा उपदेश. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा जीवनामध्ये माणूस म्हणून जीवन जगत असताना आपण सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहोत, आणि आपण माणूस आहोत. पवित्र अशा देशामध्ये जर आपण जन्माला आलेलो आहोत तर निश्चित तुमचं आमचं सगळं दुःख जातंय, परमोच्च स्थितीचा आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पण तो त्या मार्गानं कोण्या संतांनी सांगितलेला जो 2 पद्धतीचा उपदेश आहे, एक आहे विधिमुखाचा आणि एक आहे निषेधमुखाचा. सजनो, आपल्याला प्रमाण भरपूर अशा प्रकारची माहिती आहेत, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे करुणाश आयुष्याचा
कोणता उपदेश? नका करू नाश आयुष्याचा, निषेधमुखाचा उपदेश सज्जन. नको नको मना गुंतू माया जाई, नको नको मना गुंतू माया जाई. किंवा निषेधमुखाचा उपदेश. नको नको मना गुंतू माया जाळी, किंवा नाथ महाराजांचा उपदेश विधिमुखाचा. करा रे बापानो साधन हरी दे, करा रे बापानो साधन हरी दे, करा रे बापानो साधन हरी दे, करा रे बापानो साधन हरी दे. करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका. हरिमुखी गाना हरपती चिंता, ही गाता हरपती चिंता, हरिमुखी गाता हरपती चिंता, हरिमुखी गाता हरपती चिंता. काय म्हणले नाथ महाराज? पैठण निवासी नाथ महाराज, करा रे बापांनो. आता विधिमुखाचा उपदेश केला तुम्हाला. आपण बाप आहे का महाराज संतांची? आपण बाप नाही महाराज, पण नामस्मरण घेण्याकरता प्रवृत्त करण्याकरता महाराज म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे. म्हणजे बाबा ते म्हणतात अरे बापाला बाप नाही म्हणणारे अवलादी जन्माला येतात, बापच नाही म्हणते, मा बापच नाही, आणि तुम्हा आम्हाला ते बाप म्हणले. करा रे बापांनो साधन हरीचे, विधिमुखाचा उपदेश. कशा करता? याचं उत्तर तेच महाराज, कल्याण होण्याकरता. तद्वत सज्जन अनेक उपदेश आपल्याला सापडतील, पण तुमच्या आमच्या अत्यंत या मनुष्य देहामध्ये पदार्पण केलेल्या जीवाची तत्त्व लक्षात घेऊन तुम्हाला विधिमुखाचा उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
करा. तुम्हाला प्रस्तावनेत बोलून गेलो. साधनही अभंगामध्ये सांगितलंय आणि साध्य सुद्धा अभंगामध्ये सांगितलंय. महाराजांनी साधन कोणतं सांगितलं तर ऐशी जोडी करा, असा संचय करा. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. म्हणजे हरिभक्ती कशी करायची. महाराज म्हणतात ऐशी जोडी करा आणि काय कंठी धरा. रामचंद्र प्रभूचा अर्थात रामकंठी धरा म्हणजे रामचंद्र प्रभूचं नामस्मरण तुम्ही कंठात धारण करा. मला तुम्ही सांगा या धर्ममंडपामध्ये बसलेली कोणती माता माऊली असेल, कोणते आमचे ज्येष्ठ पुरुष मंडळी असेल, यांनी राम हा शब्द आजच ऐकला. मला असं वाटतं जुन्या काळामध्ये तुमच्यातले पाहुणे जर आमच्याकडे आले आणि नजरानं जर झाल्याच एकमेकाला राम राम, सोयीर संबंधांना आले तरी राम राम. जुन्या काळात म्हातारे जर असे घर समोर असले आणि डोळे उघडे आणि दररोजा बाहेर एकमेकाची नजर झाली की पहिलं राम राम. सोयरीक जमू का पांगू बरं येतो राम राम. राम माहित नाही असा माणूसच नाही. मग जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये पहिला तुमच्या आमच्या कंठामध्ये काय धारण करायला सांगितलं राम. अगदी तुमच्या समोर असून कीर्तन करतो सज्जनांनो. रामच का सांगितला, का सांगितलं बरं राम. कारण की शतकोटी रघुनाथ शेष. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूचं अवतीर्ण होण्यापूर्वी रामायण निर्माण झालं त्यावेळेला किती श्लोक होते 100 कोटी. थोडं लक्षपूर्वक आहे का किती रामायणाचे श्लोक 100 कोटी. पण 100 कोटी श्लोकामध्ये 3 लोकांचे भांडणं लागले. मानव म्हणजे तुम्ही आम्ही म्हणलो या रामायणावरती 100 कोटी श्लोकावरती अधिकार आमचा आहे. त्यानंतर सर्प येऊन सांगितलं लक्ष्मण भाया शेषनारायणाचा अवतार आहे म्हणजे या श्लोकावरती आमचा अधिकार आहे. आणि त्यानंतर राक्षस लोकांनी सांगितलं याच्यावरती आमचा अधिकार आहे. तिघांचे भांडणं सुरू झाले आणि भांडणं सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणू लागला 100 कोटी श्लोकावरती आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे. हा मग ते म्हणले एक काम करा गाड्या म्हणले आता आपलं भांडणं करण्यात मजा नाही. मग काय करत म्हणले याच्या वाटण्या करायच्या. हा अपूर्वत आहे त्याच्यामध्ये. पुन्हा सांगतो वाटण्या करायच्या म्हटल्यानंतर मग कोणाकडे न्यायच्या. जो माणूस लाच खाऊन वाटण्या करतो त्याच्याकडे वाटण्या करायला जाऊ नये, कधीच जाऊ नये माणसाला. मग वैराग्यवान जर कोण असेल तर भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराला सांगितलं म्हणजे महाराज आमच्या वाटण्या म्हणले काही काळजी ना करू शकतो पण मी जशा वाटण्या करील तशा तुम्हाला मान्य म्हणले. हो मान्य आहे. मग आता मान्य म्हटल्यानंतर तिघ जण समोर बसले. भगवान शंकरांनी 100 कोटी श्लोकामधील सज्जनांनो वाटणी करण्याकरता सुरुवात केली. कशी द्यायची खरात माऊली 30 कोटी. आता वाटण्या तुम्ही भले केलेली दिसतं, तुम्ही खुश झाली. किती द्यायचे 100 कोटी म्हणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं. अहो तुम्हाला प्रतिनिधी म्हणून बोलतोय तसं काही लागणार का म्हणू बरं का. त्यांनी काय केलं यांना दिले 30 कोटी, यांना दिले 30 कोटी, याला दिले 30 कोटी. किती कोटी गेले 90 कोटी गेले. किती राहिले पोरा पुढे सर का ते कोण बसायला लागले म्हातारे झाले का या पुढे सर का. मस्त टाळं घ्यायची या पोराच्या रांगीत पुढे उभं राहायचं. ते दिलं सोडून आपल्याला लागले इथंच गुडघे आपटायला टांगटून. तुमच्या मायबापाची किती मोठ्याला अपेक्षा आहे. मस्त उभं राहायचं. चुकलं उकलं महाराज खोटं सांगत नाही. 35 पोरग आपल्याकडं निष्काम भावनेनं पूर्ण पोरग गावातले, पूर्ण लेकरं गावातले, पूर्ण 10 मुली आहे. सुंदर अशा प्रकारचं त्या फेसबुक वगैरे जर तुम्ही पांडुरंग वाघमारे जर सर्च केलं दिसेल तुम्हाला. 4-2 व्हिडिओ पण मी टाकलेले. आणि वळण लावायला लागली लेकरं सध्या कीर्तनात. हे नाही सांगायचं काही बस त्यावली माणसाला अजून कळा ना. कीर्तन ऐकू माणसं पिवळे पडे पण कसं वाचावं हे बी माहित नाही अजून. विठ्ठल आता काही माणसं मी आल्यापासून पाहतो असे बसले जसं काही मला सावडायला आले. पण काय करणार आहे आम्हाला वाटतं लांबून यायचं कुठं टाइम घ्यायचे याच्यापाशी बसलेच असे गमतीनं. कोणी पाय लांबी दे, कोणी जांभळ्या देते. पण वाटतं जाऊ द्या आपल्याकडे वेळ कमी 15 मिनिटं कीर्तन राहिलं काय वगैरे करायचं. जाऊ द्या काय विषय चालला होता आपला वाटाघाटीचा. हा वाटाघाटीचा 100 कोटी श्लोक 30 कोटी दिले. चोपदार किती राहिले 10 कोटी. 10 कोटी जांभळ शिरट 10 कोटी श्लोक राहिले. 3 जणात वाटायला झाले. कितकाल दिले. मला रंग समजला असतात म्हणा पांढरंग कशाला ठुला असतं. जांभळ ते बी निळ तू आहे. कितकाल द्यायचे चोपदार बर 3 कोटी चोपदाराप्रमाणे 3 कोटी श्लोक दिले 10 कोटी मध्ये. आता किती राहिले 1 कोटी बाकी राहिले. 3 कोटी मधले संतुष्ट झाले. म्हणजे आतापर्यंत वाटण्या तिघांनी सांगितलं अगदी ओके. हा आता परत 1 कोटी राहिले. 1 कोटी मध्ये किती द्यायचे 30 लाख दिले. आता किती राहिले 10 लाख. पहा ना वाटण्या म्हणलं कशी डोळे टाईट केले असे सगळ्यांना. कमी नाही गेले पैसे. आमच्याकडे एक आमचा जवळचा एक मित्र येतो म्हणे वाटण्या करायला कोणाची आपल्याला बली ते म्हणे. कसं काय म्हणे सुतुळीच थोडा इकडे जाऊ देत नाही. मला बरे वाटण्या करतो बाबा. लोक मिळायचे काम नाही काही केलं फक्त असे पांगून कसे द्याव. देवाच्या वाटण्या म्हणल्यावर असे माणसं असे नंतर टाईट केल्या पहा सगळीकडे वाटण्या आमच्याकडे. मग आमचा भाका काय हे थोडी किती लाख राहिले किती आपले 10 लाख राहिलेत आहे ना. 30 लाख दिले 10 लाख. 10 लाखामध्ये देतात एक पुन्हा वाघसाहेब देतात 3 लाख. 3 लाख दिले. आता किती राहिले 1 लाख. 1 लाखामधून परत 30 हजार. 30 हजार दिल्याच्या नंतर पुन्हा किती राहिले आता 10 हजार. 10 हजार मधून किती द्यायचे बरं 3 हजार. आता किती राहिले 1 हजार. 1 हजार मध्ये होती वाटणी करतायत बरं
पोरं भारी राव. हा किती केलं त्यात रे 1000? 300. आता किती राहिले? 100 श्लोकात वाटण्या करता येते का? बरं किती किती द्यायचे? 30. आता किती राहिले? 10 काय 1000 का? चल त्या पुढं. कारण की शिक्षणाची पद्धत लई न्यारी महाराज. आमच्या गावातला एक माणूस असा आहे, कडवं जर दिलं त्याने इकरी, ढोर नाही वासरू नाही काही नाही, लोकांचेच बैल आणतो, दिवसभर पाळी आणतो, सोयाबीन मधले डवरे आणतो, एक पेंडी कोणाला शिल्लक म्हणजे देत नाही. ज्याचे बैल आणले का त्यानं जर विकत घेतला ते मला म्हणे पांडुरंग महाराज असं आहे म्हणे. पण हे कडवं आपल्याला त्याला म्हणे पस्तुरी म्हणते. आमच्याकडे 100 पेंड्या झाल्याच्या नंतर 5 पेंड्या त्याला पस्तुरी म्हणते. ते म्हणे पस्तुरी बी देत नाही. मला कडवं मोजायला आपल्याला नाही ना. हा मग कडवं मोजायला त्यानं मला नेलं. त्याला बोलण्यात आता आम्ही इतके बारुळे लोक. आता मी जर एका टायमाला घंट्या जर तुमची एवढ्याला गुंगीत होतो, त्याला एकट्याला काय गुंगायला हरकत आहे? मग मी काय केलं तुम्हाला सांगतो. तिथे गेलो कडबा मोजायला सुरुवात झाली. 50, 51, 52, 53. त्याला म्हणे पस्तुरी म्हणे देतच नाही. तो 2 पेंड्या शिल्लक टाकीत नाही. आणि तो कोणीकडे पस्तुरी सांगतो म्हणे. मला चाल गाडीमध्ये हेल चढ. तो फेकायला त्याची बायको, ज्यानं कडबा घेतला तो वर, आणि मोजायला पांडुरंग वाघमारे. हा मोजायला मग कस काय मग मजेत का असं का काय भावानं द्याला म्हणले अमुक भावाना. आणि चल मग आमचं 61, 62, 63, 64, 69, 70, 71, 72, 73, 74, 78, 79, 80, 81, 82, 84, 86, 88, 79, 80, 81, 82, 83, 87, 88, 79. तर खुणी म्हणलं बस झाल्या का? बरं किती शिल्लक गेले रे? हा 90 वर जाईच ना विठाला. 87, 88 तिथं आले की दुसरं काही 79 हुई चढी पेंडीवर. काही की माता मला दात खाऊ राहिले. त्या म्हणते मला बलाही कडू दिसतोय. हो नाही असं नाही केलं मी, फक्त तुमचे चेहरे फ्रेश होण्याकरता बोललो विठाला. तो बी इतका भांड होता त्यानं वळीत फुकून दिला असतं मला वळीत. हा वाटण्या चालले होते आपल्या वाटण्या देवाच्या. किती राहिले आता? किती राहिले? 10 श्लोक. 10 श्लोकामधून पुन्हा किती किती दिले? 3. आता किती राहिले? 1 श्लोक. 1 श्लोक राहिल्याच्या नंतर भगवान शंकरांनी प्रश्न केला. आतापर्यंत मी जे तुम्हाला वाटणी केली तुम्ही सगळेजण आनंदी आहात का? म्हटले हो आनंदी आहोत. म्हटले मग 1 श्लोक कोणाला द्यायचा? तिघांनी सांगितलं तुम्ही कोणाला जरी दिला तो वाटणी आतापर्यंत एवढी पारदर्शक झाली की तुम्ही कोणाला जरी दिला तर आम्ही नाराज होणार नाही. पण महाराज खरे न्याय निवाडा करणारे जे लोक असतात खूप हुशार असतात. ते म्हणजे आपल्यावर शब्द नाही आला पाहिजे. मग पुन्हा थोडं डीपमध्ये गेले भगवान शंकर आणि त्यांनी त्या श्लोकामधील अक्षरं मोजली. अक्षर होती श्लोकामध्ये 32 अक्षरं जी होती सज्जनांनो परत 10 अक्षर तिघांना देऊन टाकली. आता किती राहिले? फक्त 2 राहिले. आणि ते 2 अक्षर जर कोणते असतील तर ते होते रा आणि म. विठाला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम
अक्षर ते भगवान शंकराने सांगितले, मी तुमच्या वाटण्या एवढ्या चांगल्या केल्या, एवढे 2 अक्षर मी घेऊ का? आणि ते अक्षर भगवान शंकरांना त्या ठिकाणी तिघांनी अनुमती दिली, स्वतःकडे ठेवून घेतले. ते अक्षर कोणते होते? रा आणि म. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ऐशी जोडी करा, राम कंठी धरा. सचिन नुसत्या महाराष्ट्रातल्या संतांनी याचे वर्णन केलं बरं का. उत्तर प्रदेशात जरी संत आपण बघितले, ते सुद्धा म्हणताय, जग में सुंदर है दोना दोना दोना, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, संतांनी सुद्धा वर्णन केलं, बोलो राम राम. रामचंद्र प्रभूचंच नाव का? पुन्हा एकच उदाहरण तुम्हाला गोस्वामी तुलसीदासजी यांनी सूत्रबद्ध केले, सांगतोय, फक्त लक्षपूर्वक ऐका. विठाला रामचंद्र प्रभूच्याच नावाचा का आग्रह? आपलं एक तत्व आहे खरात माऊली, अभंग सुटला तो सुटला आणि सुटला तर सुटला. रामचंद्र प्रभूचा आग्रह का? हे बरोबर लक्ष देतो, विशेष करून शिकलेले मुली सुद्धा. उत्तर कुणी द्यायचं? गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवरती जेवढी कोणतीही वस्तू असू द्या, प्रत्येक वस्तूला काय आहे? नाव आहे. नाव. याचं नाव काय? वायर. याचं नाव? याचं नाव गुळ. म्हणजे प्रत्येक वस्तूला मला नावच नाही अशी वस्तू दाखवून द्या. प्रत्येक वस्तूला नाव. याचं नाव काय? मंडप. खाली बसलेली चटई, बरोबर, मृदंग. आता सूत्र आहे का? गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, सगळ्या सृष्टीचा जरी नाश झाला तो होऊ द्या, पण एक तत्व मागे राहतं, त्याचं नाव राम. आता कसं? सूत्र आहे का? नाम चतुर्गुण पंचतत्व मिले, उसे तूने करे हो गया काम. तुलसी कहे अष्ट से भाग दे, मिले राम ही राम. कोणती वस्तू घेतील? काय आहे? नाव आहे. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की ही कुठलीही जरी वस्तू घेतली, तिला नाव आहे, पण त्या वस्तूचा नाश जरी झाला तर माग एक तत्व उरतं, त्याचं नाव रा आणि म. आता कसं? हे काय आहे? मंडप. किती अक्षर? 3. हे काय आहे? माईक. किती अक्षर? 3. चटई 3. मृदंग. आता गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, मंडपाचा नाश हो. तुम्हाला रागता येणार नाही सोनने माऊली? हा, हे काय माझ्या चुलत्यांनी सांगितलेलं मला. संतांचं वाङ्मय सांगतं, मंडप, मृदंग, चटई, माईक तिन्हीचा जरी नाश झाला तर होऊ द्या, पण माग त्याच्यातून एक तत्व माग उरतं, त्याचं नाव राम. कसं? आता तुम्हाला सांगतो. यातली कोणती एकच गोष्ट घ्या, सौद्या सगळ्यात सोपं. आपले सोनने माऊली इथलेच का? यायला समजा दया आली, आता किती वर्ष टिकवणं सोनने माऊली? 15 बाय 15 एक गाला, 1 वर्ष. अजून
1 वर्ष वचने किम दरिद्रता, आपण त्याला ती व्हॅलिडिटी वाढून देऊ. आम्ही असं गृहीत धरतो अत्यंत स्वच्छ चांगल्या प्रतीचा आणि टिकाऊ निघला म्हणून अजून 28 वर्ष असाच राहू मंडप तुमचा. आता आता नाराज नाही तुम्ही, आता जाऊ द्या. 28 वर्षाच्या नंतर एक म्हातारे बाबा होते, त्याच्याकडे 2 मसाडी होत्या आणि त्या म्हाताऱ्या बाबाला काही कामधंदा करता येत नव्हता. मग काय केलं, ते येड्या बाबळ्याच्या कोपऱ्यात बांधायची, वरून आपली सावली गेली, काहीच नव्हती. यायला दया आली सोनोने माऊलीला. हे म्हणले बाबा इकडे या. काय, एक मंडपाचा गाला घेऊन जा, येड्या बाबळीवर टाकून द्या फुकट. हा म्हणले फुकट द्या. म्हाताऱ्यानं घरी आणला. घरी आणल्याच्या नंतर म्हातारी हुशार म्हणले कधी गेले पोलीस काय. हा हो ना, ते एक लचंड त्यात, म्हणजे लय लांब कीर्तन करतो असं विषय. त्या गुजरातमध्ये सिलवासा, तिथं मला 10.5 झाले. ते पोलीसवाले यायचे फर शिट्टी मला वाजायची. मला काय सांग, तू कमिटीला सांग, त्याला सांगा काय येतं का बंद करायचं. विठाला चोर सुटले इकडे बी, आमच्याकडे चोर सुटले. अरे म्हणलं सुटले कशाचे, आपल्यातलेच फुटले निघले इकडं. कसे चोर सुटले ते काय हुतलेले राहते का काय. उलट सगळ्यात मोकर जात आणि मोकळी जात चोट्ट्याची. विठाला काय चाललं होतं आपलं, तुम्ही ध्यानात आणा तर मी चहा पिऊन येतो. आलं ध्यानात आलं. मंडप द्याला फुकट बाबाला. मग बाबाला मंडप द्याला, बाबांना चंबू गाबाला गुंढाळलं सोनोने माऊलीने दिल्यामुळं. आणि मग तिथे गेल्यानंतर म्हातारी हुशार होती. आणि म्हातारी हुशारच असते. हा हुशारच असते, लय असते म्हातारी, हुशारच असते. पण काही आता वेगळ्या वागा त्या बाबा. म्हातारी आमच्या गावात परदेशी भांडणं कोण तर म्हणे ते मॅचिंगच होईना म्हणे. म्हाताऱ्याला भांडती लग्नात. आता असं ते आजीची रासन चलले म्हणे बोंगाड्या म्हणे, कसं वर तोंड करून घेऊन त्यांना द्यावं, मग तुम्ही घेऊनच याव का. मॅचिंग म्हणजे म्हातारे हुशार झाले. आता जाऊ द्या. पण ती म्हातारी हुशार होती. ती म्हणे या बाया कधी बाहेर गेले काहीतरी आणते. यानं आज काय आणलं पाहिलं तर सोनोने माऊलीने दिलेला मंडपाचा तो गोळा आणला. म्हणे कशाला येऊ. म्हणे अरे त्याला दया आली. म्हणले मसाडी उघड्या उन्हात हे वरून येड्या बाबळीवर टाकून द्यावं, म्हणजे काय होईल, सावली होईल. म्हातारीने जवळ आली आणि असं मंडपाला धरून असं जीर्ण नाही म्हणत त्याला. जीर्ण जरा चांगली भाषा झाली खरात माऊली. त्याला आमच्याकडे म्हणते इरकळ, इरळ इरळ इरकळ. आणि ते इरळ आणि ती म्हणे म्हाताऱ्यानं का डोकं सरकलं का काय. आणि आमचं म्हातारं तर निव्वळ. हा कोण म्हणलं ते पागल आहे, जाईल का. चांगलं तरुण मंडळीने उत्तर दिलं रे, जाईल. म्हणजे तरुणपणा सुद्धा बाया म्हणत्या जाईल. म्हाताऱ्याला सांगितलं, आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही म्हणे. म्हातारी म्हणली अहो म्हणले तुम्हाला फशीलन सोनोने मावली ना. हा अहो मंडप तुम्हाला द्यायला का उपकार केला, पण हे चिर चर 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 फाटू राहिलं, याच्यात जरसाक तरी राम राहिला का. आपला मुद्दा संपला. तुमच्या आजचा देशात राम आहे म्हणून टिकतो. याच्यातला राम गेला तर म्हातारीला कळतो, म्हणजे मंडपात राम आहे. तुम्हीच उत्तर दिलं, मंडपात जरसाक पण राम राहिला नाही, म्हणजे मंडपात राम आहे. नुसता मंडपातच राम आहे का, माईक मध्ये सुद्धा. जर मंडपात आहे तर माईक मध्ये आहे 3 अक्षर माईक वायर. याच्यात सुद्धा किती वर्ष ठिकाणी 100-150 जाऊ द्या, पण 150 वर्षानंतर हे टिकणार. कारण की त्यातला राम गेला की चुईचा तोडं फेकून दिलं. राम गेला. चटायातलं सुद्धा तीच परिस्थिती. मृदंग विष्णू महाराज किती दिवस चालन, 200 वर्ष 500 वर्ष वचने किम दरिद्रता. पण 500 वर्षानंतर त्यातला राम गेला की लाकडाला मर्यादा आहे ना, म्हणजे त्याच्यात राम असला पाहिजे. आता राम, आता गोस्वामी तुळशीदासजीचं सूत्र सांगतो मी तुम्हाला. ते सांगतायत मंडपाचा, माईकचा, वायर, चटई, मृदंग अक्षर 3. अहो पूर्ण गोष्टीचा नाश होऊ द्या, पण जसं तुम्ही बोललात माग राम राहतो, तसं प्रत्येक गोष्टीचा जरी नाश झाला तर माग राम राहतो. कसा, आता सूत्र सांगतो. नाम चतुर्गुण, याचं नाव 3 अक्षरी, प्रत्येकाचं 3-3. 3 ला 4 ना गुणा. किती उत्तर आलं, द्या उत्तर. 4 त्रिक 12. पंचतत्व मिले, त्याच्यात 5 मिळवा. 12 5 17. उसे दुने करे मल्टीप्लाय 2 किती, हा 34. हो गया काम, झालं म्हणले तुमचं काम. आता काय करा, तुलसी कहे 8 से भाग दे. 34 ला 8 न भागा. 8 न भागा किती उरले, 8 चौक 32. उरले किती, 2. मिले राम ही राम विठाला. एक जण म्हणे पांडुरंग महाराज
हे लोक तिकडेच गोंगा, तुम्ही तिकडच, आमच्याकडे कशाला येतात? आम्ही विदर्भातली मंडळी शिक्षण क्षेत्रात हुशार आहे आणि खरंच हुशार आहे बरं का, खरंच हुशार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. ते म्हणजे तिकडच लोक गोंगा. मंडप निर्जीव, चटई निर्जीव, वायर निर्जीव, माईक मृदंग निर्जीव. म्हणजे निर्जीव मधून आम्ही तिकडूनच कॅल्क्युलेट करून आलो म्हणले बरोबर. आणि तुम्ही रामोरीला असं नाही. जाऊ द्या, तुमचं नाव खरात मौली, नाव काय तुमचं? हा नाही, तुमचं बाबा जरा पुढं, तुमचं बद्रीनाथ. किती अक्षर आहे? 4. बाबा सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव. बद्रीनाथ. मारा तुमचं नाव? हा, तुमचं नाव? भगवान. जाऊ द्या, लोकांचे कशाला घ्यायचे. भगवान. बद्रीनाथ. किती अक्षर आहे? सकाराम. तुमचं नाव बाबा? लक्ष्मण. नाही, 4 अक्षर असन ना कोणी? नारायण. जे असन ते जाऊ द्या. आता बद्रीनाथ आसन, भगवान आसन, नारायण आसन आणि मोतीराम. चौकदार. तुम्ही मस्त मजा पोरवली मायवाली. जरा बारीक माणसानं, बारीक माणसाची काळजी केली पाहिजे. हा, चौकदाराचं नाव काय? नारायण. आता नारायण आसन, बद्रीनाथ आसन, 4 अक्षर, भगवान आसन, सकाराम आसन. तुम्ही कोणीच नाराज होऊ नका. तुमच्यात मी बी आता पांडुरंग. आता जमलं की नाही, महाराज बी आला पाहिजे पाहिला. बद्रीनाथचा नाश होऊ द्या, नारायणचा होऊ द्या, सकारामचा होऊ द्या, भगवानचा होऊ द्या, पांडुरंगचा होऊ द्या. हे जरी मेले, संपले, तरी माग काय उरतो? राम उरतो. कसा उरतो? आता आम्ही सजीव की निर्जीव खरात नवली? आम्ही सजीव आहे. निर्जीव मधून राम उरला, ठीक आहे, पण सजीव मधून उरलाच पाहिजे ना. आता नाम चतुर्गुण. 4 न 4 गुण, 4 चोक 16. पंचतत्व मिले, 16 न 5 21. उसे दुने करे, 42. हो गया काम. तुमचं काम झालं. तुलसी कहे अष्ट से भाग दे. 42 झालते ना, त्याला 8 ना भागा. 8 पंचे किती उरले? मिले राम ही राम विठाला. आपली वेळ संपल्यामुळे आता इथं थांबू आपण. पण आता ज्याचे 5 अक्षरी नाव आहे, दगडूबा. कोणाचं नाव म्हणले तुम्ही? दगडू जी आहे का? आधी म्हणजे मग दगडूबा पाटील काहीतरी म्हणले तुम्ही. 5 अक्षर सांगितलं. जाऊ द्या, अजून जे 5 अक्षराचे असतील त्यांनी उद्या घरी गेल्याच्या नंतर करून पहा. फक्त सूत्र लक्षात ठेवा. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले, उसे दुने करे हो गया काम, तुलसी कहे अष्ट से भाग दे, मिले राम ही राम. म्हणजे माणूस जरी संपला तर माग राम उरतो. सज्जनानो, आईशी जोडी करा, राम कंठी धरा. राम झालं साधन, आणि साध्य जर काय असेल तर सगळ्याला सगळं दुःख गेलं पाहिजे, परमोच्च स्थितीचा आनंद प्राप्त झाला पाहिजे. मला वाटतं तुम्हाला एका टायमाला भाकर नसली तर एवढं दुःख नाही. मुलीचं लग्न मोठं व्हावं लहान व्हावं त्याचं फारसं दुःख नाही. जवाई व्याही कसा मनासारखं मिळावं न मिळावं एवढं दुःख नाही. पण सगळ्यात जास्त जर तुम्हाला दुःख कशाचं असेल तर माणूस सगळ्यात जास्त कशाला भेटतो? तर कशाला भेटतो? मरणाला सगळ्यात जास्त भेटतो माणूस. आणि मरतो का माणूस? माणूस काऊन मरतो बरं? अनुभवच नाही म्हणले काही अनुभवच नाही मरायचा. मेल्याशिवाय सांगता येत नाही, पण मेला तेव्हा सांगता येत नाही. माणूस मरतो का याचं एकच उत्तर, जन्माला आला म्हणून विठाला. जर जन्माला म्हणून माणूस मरतो आणि जर मरायची आपल्याला भीती वाटत असेल, जर दुःख असेल, तर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, जर तुम्ही कायमस्वरूपी जर कंठामध्ये नामस्मरण जर ठेवलं तर त्यानं होईल काय? तेने चुके फेरा गर्भवास, करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. म्हटले महाराज जी गोष्ट आम्हाला कळाली, रामचंद्र प्रभूचं नाव कंठामध्ये धारण करायचं. पण आतापर्यंत जो मी प्रपंचामध्ये खटाटोप केला याचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जाता सीने नाशिवंत
नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र त्याची फळ बीज जाता शिरा त्याची फळ बीज जाता शिरा त्याची फळ नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र अभंगाच्या द्वितीय चरणात महाराज सांगतात नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. काय काय एक तर हे तुमच्या समोर संपेल किंवा तुम्ही याच्या समोर संपाल. आटण्याची क्रिया अशी होत असते. कुठलं जरी माप लावलं तर लक्षात येत नाही. महाराज या संसारात असणाऱ्या गोष्टीचं स्वरूप सांगतात. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शिन ज्याचं बीजच त्या ठिकाणी दुःखाचं स्वरूप असल्यामुळं तुम्हाला संसारामध्ये कुठेही सुख त्या ठिकाणी सापडणार नाही. बीज ज्याचा शिन त्याची फळ म्हटले महाराज. आमच्या त्या ठिकाणी प्रमाण आहे अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्यासी. पण नेमकं आम्ही कुठल्या देवतेचं नामस्मरण करायचं तेव्हा जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात बाबा तुम्ही कुठल्या जरी त्या ठिकाणी हजारो जरी नाव त्याला असतील तर कुठल्या जरी नाव तुम्ही देव जर त्या देवतेचं निष्ठेने जर घेतलं तर तुला ते पैल तीराला त्या ठिकाणी नेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तिसरं चरण. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र तृतीय चरणामध्ये महाराज जरी त्याला हजारो नाव असतील पण महाराज म्हणतात तू कुठलंही जरी एक नाव निष्ठेने घेतलं तर तुला ऐल तीरावरून पहिले तीरामध्ये त्या ठिकाणी नेण्याचं सामर्थ्य त्या नावामध्ये आहे. महाराज म्हणतात नाव धडकरा म्हणजे मजबूत करा. सहस्त्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. मी नेहमी सज्जनांना सांगत असतो माणूस भक्ती करत असाल खरा भक्ती करायला लागला. पहिले महाराज आले त्यांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. दुसऱ्या दिवशी महाराजांनी संतांचं सांगितलं. आता महाशिवरात्रीचा कालावधी आला की भगवान शंकराचं नेमकं काय करायचं काहीच नाही. कुठल्या जर देवतेवरती निष्ठा असेल तर फळ मात्र तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं नेहमी सांगत असतो एका ठिकाणी बाजार होता आणि बाजारामध्ये थोडं पत्नीला काहीतरी स्वयंपाक वगैरे करायचा होता. 4-2 पाहुणे आले आणि तिने सांगितलं एक काम करा 5 रुपये किलो आलून 5 रुपये किलो बटाटे. हे दोन एकच झाला आहे ना. 5 रुपये किलो आलून 5 रुपये किलो कांदे. मला बाजारमध्ये जाणं होत नाही. तुमचा जरी बोलसा स्वभाव असला पण या 2 बॅगा घ्या हे 5-5चे 2 ठोकळे घ्या आणि बाजारात जाण 5-5 रुपयाचे 1 किलो घेऊन या. तिथे गेल्याच्या नंतर दुकान लागलं त्यानं गंज वगैरे मारले दुकानदारानं. भाव विचारला म्हणजे 5 रुपये किलो आलू 5 रुपये किलो कांदे. वापस आला बायकोन सांगितलं का बाजार म्हणले भरला. म्हणजे भाव वाढलेले का म्हणे नाही. 6 रुपये किलो आहे का म्हणले नाही. मग म्हणले मी तुमच्याकडे बरोबर 10 रुपये दिले 5-5चे. नाही म्हणले तुला विचारायला आलो भाव सुद्धा कमी नाही काही नाही. तू 2 बॅगा दिल्या 5 रुपयेच किलो आहे पण कोणत्या 5 रुपयाचे ठोकळ्याचे आलू आणायचे कोणत्याचे कांदे आणायचे. हा त्याचा करता विचारण्याकरता वापस आलो. मला तुम्ही सांगा कोणत्याचे आणले म्हणजे बरोबर येणार. कोणत्याचे आणा. तसं तुमची जर निष्ठा भगवंतावरती असेल तुम्ही त्या ठिकाणी गजानन महाराजांचा गणगण गणात बोते जप केला तरी फळ तेच. तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं तरी तुम्हाला तेच फळ. एवढंच नाही महाराज तुम्ही तुमची जर त्या ठिकाणी आता काही जुने कीर्तनकार सांगायचे गुरुने मंत्र दिला 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी तरी सुद्धा तुम्हाला जर श्रद्धा त्या गुरुवरती असेल तर पहिलं तीरावर त्या ठिकाणी येऊन पोहोचण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात नाव धड करा सहस्त्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन तेची फळ. विठोबा जगद्गुरु तुकोबाऱ्याकडे त्या साधकानं सांगितलं. म्हटले महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे रामचंद्र प्रभूच्या नावाची माहिती आम्हाला कळाली पण आम्ही जर शेवटला हातपाय चालना तोंडानं बोलता येईना आणि जर त्या ठिकाणी जर आसन नम्र दशेत अर्थात अंथरुणाला जर खिळलो आणि जर तशा परिस्थितीत जर काळ नेण्याकरता आला तर मग मात्र आमचं काही खरं नाही. त्यावेळी त्याला धृतीभाव जागृत करत असताना जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की अरे बाबा घाबरू नको. नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जर तो काळ आलाच तर तुझ्यामध्ये जीवनभर केलेल्या साधनेचं पर्यवसान म्हणून तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण होईल की
तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी 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 भाता भरा हरी राम माने भाता भरा हरी राम माने नाशी मंग आधी प्रिया पुत्र 2 3 4 5 7 आधी प्रिया पुत्र प्रिया हरी राम पाने भात भरा हरी राम पाने नाशिवताटी प्रिया पुत्रधन नाशिवताटी प्रिया पुत्रधन पिता जाता सिनतेची फळ पिता जाता सिनतेची प्रिया पुत्र प्रिया पुत्र प्रिया पुत्र प्रिया शिनातेची पिता जाता शिनातेची फळ नाशिवताटी प्रिया पुत्रधन नाशिवताटी प्रिया पुत्रधन यथामध्ये आता अवकाश माझ्या पूजेला पेलं त्या प्रमाणामध्ये अंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलाय. संकल्पित वेळ आपली 8:30 ते 10:30 होती. क्षमा असावी सर्वांची त्या ठिकाणी क्षमा मागतो. 15 मिनिट माझ्याकडून जास्त झाले. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही कोणाच्या हृदयापर्यंत जाऊन जर शब्द भेटला असेल, शास्त्राच्या विसंवादामध्ये झाला असेल, अवाच्य वाटलं असेल, चुकीचं वाटलं असेल तर निश्चित काय की माझ्या बुद्धीचे दोष आहे. सर्वांनी अगदी अंतकरणाचा मोठेपणा दर्शवून आपण या कीर्तन श्रवणाचा त्या ठिकाणी लाभ घेतला आणि मला सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन करण्याकरता अगदी तुमच्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मी कीर्तन सेवा करण्याकरता प्रवृत्त झालो आणि सेवा पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा संपूर्ण त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी असेल, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टम तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं जी काही त्या ठिकाणी करविली तैसी केली